20 मेला मतदान आहे आणि त्या 20 मेच्या मतदानासाठी आताचा प्रचार थंडावलेला आहे, शांत झालेला आहे। आता 2 दिवस क्रुशल आहेत, पण आता या संपूर्ण निवडणुकीच्या धामधुमीनंतर म्हणजेच लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या धामधुमीनंतर नेत्यांना काय वाटतंय, कशी होती ही निवडणूक हे आपण जाणून घेतोय। आपल्याबरोबर जितेंद्र आव्हाड सर आहेत, राष्ट्रवादीचे नेते। सर, काय सांगाल? ही निवडणूक म्हणजे अनेकांनी सांगितली की ही निवडणूकच वेगळी आहे, याच्यामध्ये उमेदवार वेगळे आहेत, काही नवीन आहेत, काही जुने आहेत, पक्ष फुटले गेलेले आहेत, अनेक घडामोडी झालेल्या आहेत। त्याच्यानंतरची ही पहिली निवडणूक लोकसभेची, मोदींची 3री टर्म आहे, इंडिया आघाडी एका ठिकाणी आहे। तुम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरले, काय वातावरण, तुमचा एक्सपिरियन्स काय होता या निवडणुकीचा? मला ही पहिली निवडणूक दिसली की ज्याच्यामध्ये राष्ट्रीय किंवा जगातल्या घडामोडींवरती लक्ष केंद्रित न करता भरकटलेल्या विषयांवरती जास्त चर्चा झाली। तर कुठलीही राष्ट्रीय निवडणूक होत असताना राष्ट्रीय प्रश्न जे आहेत की राष्ट्रीय स्तरावरती झालेल्या घडामोडी ज्या आहेत त्याच्यावरनं सगळ्याच नेत्यांनी बोलणं अपेक्षित असतं। पण ह्याच्यातलं एक सत्य गोष्ट आहे की सत्ताधारी नरेटिव्ह सेट करतात, पण ह्यावेळेस मला असं वाटतं की सत्ताधाऱ्यांना तो ताल स्वर सापडलाच नाही आणि त्याच्यामुळे विषयच भरकटले गेले। देशातल्या निवडणुकांमध्ये नेहमी वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा होऊन लोक मतदानाला सामोरे जातात। विषय आणि चर्चा हे या निवडणुकीत कुठेच दिसलं। पण प्रचार तर संपलाय आज, तर थोडं रिलॅक्स वाटत असेल, कारण की गेले 1-1.5 महिने तुम्ही पूर्ण फिरत असाल इकडे तिकडे, प्रत्येक कोपऱ्यात, म्हणजे जिथे सीट नव्हत्या त्या ठिकाणी देखील अनेक ठिकाणी तुम्ही गेलात। शेवटी राजकारण हा पॅशनची गोष्ट आहे। राजकारण हा माझं प्रोफेशन पण आहे, पण त्याहीपेक्षा माझं पॅशन आहे। त्यामुळे मी ज्या निवडणुकींकडे बघतोय त्या निवडणुकींमधली अपेक्षा ही अँक्झायटी वाढवणारी असते। त्यामुळे पुढचे 15 दिवस हे निवडणुकींच्या आधीच्या 15 दिवसांपेक्षा वाईट असतील, कारण त्यात अँक्झायटी असेल की काय होईल आता। तर जशी शिवसेना फुटली, त्याच्यानंतर 2 पक्ष झाले वेगवेगळे, अनेक ठिकाणी शिवसैनिक विरोधात शिवसैनिक होते, तसंच तुमचा पक्ष देखील फुटला। शरद पवार स्वतः उतरले, प्रत्येक ठिकाणी गेले, प्रत्येक ठिकाणी भाषणं झाली। काय वाटतं या पक्षफुटीनंतर जे वातावरण आहे महाराष्ट्रातलं? कारण की अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं मतदारांना की आम्ही वैतागलो या राजकारणाला, आम्हाला नकोय। महाराष्ट्रामध्ये लोकांना प्रचंड चीड आणि राग आहे, ते व्यक्त करत नसले तरी एक अंडर करंट महाराष्ट्रात आहे। आणि जो अंडर करंट मला 77 साली इंदिरा गांधींच्या बाबतीत जसं घडलं तसंच काहीसं आज महाराष्ट्रात मला वारं दिसतंय की लोक बोलत नाही आहेत। न बोलणारी लोक काय करू शकतात याची परिचिती भारताने 1977 साली घेतली आहे। त्याच्यामुळे ह्यावेळेशी खरोखरच आहे, आपण जे म्हणताय ते निवडणुकीचे निकाल कसे लागतील आणि ते फारच आश्चर्यकारक लागू शकतात अशी परिस्थिती जनतेमध्ये दिसते। महाराष्ट्रातला निकाल म्हणजे आता मुंबईतली ही संपली, काल शेवटची सभा नरेंद्र मोदी यांनी घेतली। एवढं लक्ष महाराष्ट्राकडे कधी दिलं गेलं होतं का राष्ट्रीय निवडणुकीमध्ये? पंतप्रधान स्वतः येऊन प्रत्येक 2 मतदारसंघासाठी एक सभा घेतोय, असं एक चित्र कधी बघायला मिळालं होतं का? आणि हे कशाचं द्योतक आहे? असं एक तर पहिली गोष्ट म्हणजे मी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणजे नेहरूंना तर मी बघितलं नाही, की त्याच्यानंतर शास्त्रींनाही बघितलं नाही, इंदिरा गांधींपासून आपण बघतो, पण पंतप्रधान हे महाराष्ट्रात जास्तीत जास्त 2 किंवा 3 वेळा यायचे, बस निवडणूक संपली। म्हणजे माझ्या अंदाजाने इंदिरा गांधी नंदुरबारला यायच्या, त्यांचं पहिली निवडणुकीची प्रचारसभा सोनिया गांधी किंवा त्या नंदुरबारला सुरू करायच्या, मग एखादी मीटिंग मुंबईला घेतली, एखादी नागपूरला घेतली, विषय संपला। पण इथे प्रत्येक 2 मतदारसंघाला एक प्रचार दौरा आला। मला वाटतं ही इलेक्शन फार पर्सनल घेतात। निवडणुकी हा 5 वर्षाचा एक संविधानाने दिलेला काळ असतो, त्या काळामध्ये तुम्ही केलेलं काम हे लोकांनी ॲप्रिशिएट केलं पाहिजे, एवढ्यापुरतंच तुमचं निवडणुकीत इन्व्हॉल्वमेंट हवी। हे फार पर्सनल टीका करणं,
टिंगल करणं, नकला करणं हा निवडणुकीचा भाग नाही असू शकत. शेवटचे 2 दिवस तुम्हाला माहिती आहे, शेवटच्या 2 दिवसात काय काय होऊ शकतं, का महत्वाचे आहेत शेवटचे 2 दिवस? कारण की तुमच्या देखील सीट्स होत्या, शेवटचे 2 दिवस महत्वाचे असतात असं म्हणतात. का महत्वाचे असतात? साम दाम दंड भेद हे सगळे प्रकार अवलंबिले जातात. मतदारांना घाबरवण्यासाठी यंत्रणा राबवली जाते. पण सर्वात मोठं काम असतं ते म्हणजे मतदार शोधणं. निवडणूक आयोग इतका अयशस्वी आहे. निवडणूक आयोग कुठलीही जबाबदारी स्वीकारत नाही. निवडणूक याद्यांमध्ये इतका घोटाळा आहे. कोणाचं नाव एका बिल्डिंगमध्ये आहे, तो राहतो भलत्याच बिल्डिंगमध्ये, त्याच्या बायकोचं नाव 3ऱ्याच बिल्डिंगमध्ये, तर त्याच्या आईवडिलांचं नाव 4थ्या बिल्डिंगमध्ये. निवडणूक आयोगाने साधी व्यवस्थित यादी देण्याची तरी जबाबदारी स्वीकारावी. साधी यादी म्हणजे तुम्ही जबाबदारी स्वीकारलेली की आम्ही चिठ्ठ्या देऊ, पोलचिट्स ज्याला म्हणतात, स्लिप्स ज्याला आपण म्हणतो. स्लिप तर निवडणूक आयोग देतच नाही, 20% पण पोचत नाही त्यांची स्लिपा. आणि जी यादी आहे त्याच्यावरनं राजकीय पक्ष शोधूच शकत नाहीत की कोण कुठे राहतं. म्हणजे कमीत कमी चांगली यादी, व्यवस्थित ॲड्रेस आणि नाव असलेली यादी देणं हे तरी निवडणूक आयोगाने पार पाडावं. महाराष्ट्रामध्ये जो मतदानाचा टक्का घसरतो त्याच्यातलं एक कारण हे की निवडणुकांच्या याद्याच बरोबर नाही आहेत. त्याच्यात 100% घोटाळे आहेत. शेवटचा प्रश्न विचारतो. मतदान सोमवारी आलंय, म्हणजे शनिवार रविवार लागोपाठ सुट्ट्या, लगेच मतदान सोमवारी, तर मतदान त्याच्यामुळे थोडंसं इफेक्ट होईल असं वाटते. लोक सुट्ट्यांसाठी बाहेर गेलेत, तर लोकांना काय सांगाल, मतदारांना काय सांगाल? कारण की सुशिक्षित मतदार आहेत. आता हे गावचं किंवा खेड्यापाड्यातलं इलेक्शन नाही आहे, मुंबई ठाणे नाशिक आसपासचं इलेक्शन आहे. सुशिक्षित मतदार आहे, काय सांगाल त्यांना मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी? नंतर येणाऱ्या सरकारवरती बोटं मोडणारी जेव्हा आज बियर पिण्यासाठी, मजा करण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी जातात आणि तिथे जाऊन राज्याची राष्ट्राची चर्चा करतात, यांच्याकडनं काहीच अपेक्षा करणे अयोग्य आहे. जर ज्याला मताची जबाबदारी नसेल की माझं एक मत या देशाचं भविष्य घडवू शकतं असं ज्याला वाटत नसेल, तो या देशाचा नागरिक होण्यास नालायक आहे. मी फार स्पष्टपणाने बोलतो की जर तुम्हाला एक दिवसाचं एक मत ह्याचं महत्त्व कळत नसेल तर जाऊन 1970 म्हणजे त्या काळात कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये झालेल्या ह्या मतांच्या बाबत जी चर्चा झाली आहे त्याच्यात ऐका लोक काय काय बोलले आहेत. आणि जो मतांचा अधिक म्हणजे एक मत कोणाला, ते एक मत मला पण आहे आणि एक मत अडाणीला पण आहे, एक मत अंबानीला पण आहे. म्हणजे अंबानी आणि मी एका स्तरावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणून ठेवले. आपण जर हेही ओळखू शकलो नाही तर आपण नागरिक म्हणून घ्यायलाच नालायक आहोत. मग समोर जे दिसतंय, जे वाढलं जाते ते खा. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर 5व्या टप्प्यातला महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्याचा हा निकाल जो आहे तो 4 जूनलाच आपल्याला हाती येणार आहे. मात्र त्याच्या आधी 20 तारखेला मतदान आहे. तर मतदानाचा हा दिवस सुट्टी म्हणून एन्जॉय न करता सगळ्यात आधी मतदान हे हा जो आपला हक्क आहे तो बजवावा असं सगळ्यांकडून सांगण्यात येते. आणि आपण देखील हा हक्क बजवायला हवा, त्या ठिकाणी जायला हवं, मतदान करायला हवं. प्रचार थांबलेला आहे, 2 दिवस आहेत मतदानाकडे. कोणता उमेदवार हा आपल्याला आपली कामं किंवा आपल्या ज्या मागण्या आहेत किंवा आपली जी मान्यता आहे ती धरून चालणारा आहे हे निश्चित करण्यासाठी या 2 दिवसात ठरवून 20 तारखेला नक्की मतदान करा. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.